जिल्हा नियोजन समितीतून विकास कामासाठी विभागांना मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला जातो। या निधीतून होणारी कामे दर्जेदार आणि वेळेत होणे आवश्यक असते। या आर्थिक वर्षात मंजूर सर्व कामे येत्या मार्च अखेरपर्यंत पूर्ण करा असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी बैठकीत दिले। जिल्हा नियोजन समितीतून विकास कामांसाठी विभागांना मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला जातो। या निधीतून होणारी कामे दर्जेदार आणि वेळेत होणे आवश्यक असते। या आर्थिक वर्षात मंजूर सर्व कामे येत्या मार्च अखेरपर्यंत पूर्ण करा असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले। महसूल भवन येथे पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्यात आली। त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या। बैठकीला आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके, राज्यमंत्री इंद्राणी नाईक, खासदार संजय देशमुख, आमदार राजू तोडसाम, आमदार बाळासाहेब मांगुळकर, आमदार किसन वानखेडे, आमदार संजय देरकर, जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, पोलीस अधीक्षक कुमार चिंता, उपवन संरक्षक धनंजय वायभासे, समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त मंगला मुन, जिल्हा नियोजन अधिकारी विजय वाघमारे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख अधिकारी उपस्थित होते। जिल्हा नियोजन मधून मंजूर झालेल्या कुठल्याही विभागाचा निधी शिल्लक राहणार नाही याची दक्षता घ्या। काही कारणास्तव निधी खर्च होत नसल्यास विभागाने आधीच त्याबाबत कळविले पाहिजे। अखर्चिक राहणारा हा निधी इतर विभागांना वितरित करता येईल। आर्थिक सर्व वर्ष संपायला काहीच महिने शिल्लक असल्याने विभागाने प्रस्ताव मान्यता आणि निधी खर्च करण्याची कारवाई गतीने केली पाहिजे। लोकप्रतिनिधी स्थानिक नागरिकांच्या मागणीप्रमाणे आपापल्या क्षेत्रातील विकास कामे सुचवित असतात, त्यामुळे ही कामे प्राधान्याने घेतली गेली पाहिजे। जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून जिल्ह्याच्या विकासासाठी अधिक उत्तम काम कसे करता येईल यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावे। जिल्हा परिषदेकडे मागील काळात निधी शिल्लक होता, यावर्षी असा निधी शिल्लक राहणार नाही याची दक्षता घ्या असे पालकमंत्री बैठकीत म्हणाले। यावेळी सन 2025 व 2026 या आर्थिक वर्षातील 659 कोटी रुपयाच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली। त्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना 438 कोटी, अनुसूचित जाती उपाययोजना 84 कोटी तर आदिवासी उपाययोजनेचा 137 कोटी रुपयाच्या आराखड्याचा समावेश आहे। याशिवाय डोंगरी क्षेत्र विभाग विकास कार्यक्रमांतर्गत यावर्षीच्या 6 कोटी 82 लाख तर पुढील वर्षाच्या 7 कोटी 72 लाख रुपयाच्या आराखड्यास देखील मंजुरी देण्यात आली। शासनाने नियतव्य कळवल्यानुसार आराखडा करण्यात आलेला आहे। यात राज्य स्तरावरून आणखी वाढ करू असे पालकमंत्री यावेळी म्हणाले। राज्य शासनाचे सर्वच विभाग 100 दिवसात जास्तीत जास्त विकास कामे करण्यासाठी आराखडे तयार करून त्याप्रमाणे कार्यवाही करीत आहे। जिल्ह्यात विभागांनी देखील आपापले आराखडे तयार करून त्याप्रमाणे अधिकाधिक लोककल्याणकारी कामे केली पाहिजे। या दरम्यान कार्यालय स्वच्छ नीटनेटके केले पाहिजे। आपण स्वतः अचानक कार्यालयांना भेटी देऊन पाहणी करू असेही पालकमंत्री म्हणाले। यावेळी पालकमंत्र्यांनी पुढील वर्षाच्या आराखड्यावर चर्चा केली आणि आराखडा मंजूर केला। सोबतच चालू आर्थिक वर्षातील आतापर्यंत झालेल्या खर्चाचा विभागनीय आढावा घेतला, तसेच पूर्व नियोजन प्रस्तावास मान्यता दिली। यावेळी मंत्री, खासदार, आमदारांनी उपस्थित केलेल्या विषयांवर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालून विषय मार्गी लावावे, तसेच केलेल्या कार्यवाहीची यावेळी पालकमंत्र्यांनी पुढील वर्षाच्या आराखड्यावर चर्चा केली आणि आराखडा मंजूर केला। सोबतच चालू आर्थिक वर्षातील आतापर्यंत झालेल्या खर्चाचा विभागनिहाय आढावा घेतला, तसेच पुनर्नियोजन प्रस्तावास मान्यता दिली। यावेळी मंत्री, खासदार, आमदारांनी उपस्थित केलेल्या विषयांवर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालून विषय मार्गी लावावे, तसेच केलेल्या कार्यवाहीची माहिती संबंधित लोकप्रतिनिधींना देण्यासोबतच जिल्हा नियोजनाच्या पुढील बैठकीत त्याचे अनुपालन सादर करण्याच्या सूचना केल्या। सुरुवातीस जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील वर्षाचा आराखडा व या आर्थिक वर्षात झालेल्या खर्चाची माहिती सादर केली।